शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे हा सुद्धा उपाय शिव महापुराण कथेमधलाच आहे की ज्यांचं विवाह जुळत नाही, म्हणजे स्थळ आलेलं असतं पण मुलगी पटत नाही किंवा मुलगा आवडत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतात, कर्जबाजारीपणा भरपूर झालेला आहे किंवा तुम्हाला मंगळ ग्रहाचा दोष आहे, तर तुम्ही ह्या पदार्थाने अभिषेक करायचा आहे। जे महादेवाच्या पिंडीवर याच्याने अभिषेक केल्याने नक्कीच तुमचा विवाह ठरेल आणि मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळेल। आता तुम्हाला सांगते की अभिषेक कसा करावा। हा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला जर शत्रूची पीडा पण असेल तरी सुद्धा याच्याने नष्ट होते। तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मंगळवारी किंवा सोमवारी प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे। शुद्ध डाळिंबाचं म्हणजे जे डाळिंब असतं त्याचं ज्यूस घ्यायचं आहे, ते ज्यूस घ्यायचं आहे, त्याला गाळून टाकायचं आहे। घरी जर तुम्ही तयार करणार असणार तरी सुद्धा गाळायचं, बाहेरून आणत असणार तरी सुद्धा त्याला गाळून घ्यायचं आहे आणि ते घेऊन जायचं आहे महादेवांच्या पिंडीवर अर्पण करताना। त्यासाठी तुम्हाला आता सांगते साहित्य: ताजे डाळिंब, बेलपत्र, पांढरे फूल, गंगाजल किंवा शुद्ध पाणी, तूप या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी न्यायच्या आहेत। त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही अभिषेक करायला जाणार त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, लाल कलरचं किंवा पांढऱ्या कलरचं वस्त्र परिधान करायचं, आंघोळ करायची, भस्माचा टिडा लावायचा आणि महादेवांच्या मंदिरात जाताना ह्या सगळ्या ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या वस्तू आपल्याला महादेवांच्या मंदिरात न्यायच्या आहेत। अगोदर काय करायचं आहे, महादेवाच्या मंदिरात जाताना तुमच्याजवळ जर गंगाजल असेल तर ठीक आहे, नाहीतर साधं शुद्ध पाणी घ्यायचं, त्याच्याने अभिषेक करायचा। मग नंतर ना तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे, म्हणजे पहिले पाण्याने, मग दुधाने, परत पाण्याने आणि मग नंतर तुम्हाला डाळिंबाच्या रसाने महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करायचा आहे। त्याच ठिकाणी बसून तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर 108 वेळेस ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे आणि नंतर न तुम्हाला त्या ठिकाणी ओम अंग अंगकाराय नमः 108 मंत्राचा जाप करायचा आहे। मग नंतर न त्यावर महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला बेलपत्र आणि एक तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे। सलग 21 मंगळवार जर तुम्ही केले तर संपूर्ण जो मंगळ ग्रहाचा त्रास आहे तो संपूर्ण निघून जातो या उपायाने। हा अभिषेक करताना मांसाहार करू नका, केलेला असेल तर अभिषेक करू नका। आणि नंतर न काय करायचं, दान काय वस्तू द्यायच्या तर मसूरची डाळ, नंतर न तांब्याची वस्तू, एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला तुम्हाला ह्या वस्तू दान करायच्या आहे। गुळ ह्या वस्तू तुम्ही दान करायच्या। हनुमान चालीसाचं पठण करायचं आणि खूप श्रद्धेने मनोभावेने हा उपाय करून बघा, नक्कीच तुमचा विवाह जुळेल आणि खूप लवकर तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार प्राप्त होईल। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।